नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. विधानसभेच्या रणधुमाळीत नेत्यांनी नाही, भाज्यांनी खाल्ला भाव. बाजारातील महागाईला कोण आणेल नियंत्रणात? नेते देतील का लक्ष? अकोला विकासाची ब्लू प्रिंट हरीश भाईंच्या हातात. व्यापारी उद्योजकांसह सर्वसामान्यांचा पाठिंबा जाहीर. डॉक्टर अशोक ओळंबेंचा नवा नारा, जुटेंगे तो जीतेंगे. RRCचा पॉवरफुल लीडर कार्यक्रम आज प्रसारित होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा बळीराम शिरस्कारांवर विश्वास. बाळापूर रंगणार, शिवसेना विरोधात शिवसेनेचा सामना. आता सविस्तर बातम्या. आचारसंहितेची अंमलबजावणी करणारी यंत्रणा झोपेत असल्याचे चित्र असून वंचित आणि शिवसेनेचे बॅनर थेट महावितरण कंपनीच्या खांब्यावरती लावण्यात आले आहे. याची परवानगी घेतली आहे का, अशी विचारणा केली जात आहे. आदर्श आचारसंहिता सुरू असून या आचारसंहितेचा भंग होत असताना यंत्रणा नेमकी कुठे लक्ष देत आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. मोठ्या प्रमाणात शहरात बॅनरबाजी होत असून किती बॅनरची परवानगी काढली आणि किती बॅनर लावले याचे मोजमाप कोणीच केले नाही. त्यामुळे प्रचाराचे सर्वत्र बॅनर शहरात दिसून येत आहेत. महावितरण कंपनीच्या विद्युत खांबांवर हे बॅनर फडकत असून हे बॅनर उमेदवाराचा प्रचार करत आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग होत असताना महावितरण कंपनी आणि आचारसंहिता अंमलबजावणी करणारी यंत्रणा झोपत आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. यामुळे शहरात तणाव निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण, अशी विचारणा होत आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे त्याची झळ ग्राहकांना बसत आहे. निवडणुकीच्या गदारोळात महागाईचा मुद्दा कदाचित नजरेआड गेला असेल, परंतु सामान्यांच्या दररोजच्या जगण्याची ही बाब आहे. गेल्या काही दिवसांपासून भाज्यांचे दर वाढलेले दिसत असल्याने त्याचा परिणाम किचन बजेटवर झालेला दिसतोय. कोणतीही भाजी 100 ते 120 रुपये किलो दरम्यान बाजारात विकली जात आहे, तर लसणाचा भाव 500 रुपये किलो पर्यंत गेला आहे. सर्वसामान्यांच्या ताटातून भाजी सध्या गायब झालेली दिसते. एकीकडे डाळीही महाग आहेत, त्यामुळे मोठी समस्या सामान्यांसमोर ही ठाकलेली आहे. त्यातून कसा मार्ग काढावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारामध्ये भाज्यांची आवक मंदावलेली दिसते. परिणामी भाज्या महाग झाल्या, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. शहराच्या आजूबाजूच्या गावातून अकोला येथे भाजीपाला येतो, तसेच अन्य भागातून देखील भाजी गावात येते. मध्यंतरी टोमॅटोचे भावही वाढले होते, परंतु आता 40 ते 50 रुपये किलो भाव आहेत. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हरीश रतनलाल आलिमचंदानी यांना व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्यांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. बाजारपेठेत पदयात्रा झाली. अपक्ष उमेदवार हरीश आलिमचंदानी यांनी टिळक रोड, अलंकार मार्केट परिसरात प्रचार अभियान राबविले. व्यापारी उद्योजकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. हातात प्रचाराचे फलक घेत जनसंपर्क अभियान राबविले. या अभियानात कोठडी बाजार, टिळक रोड परिसरातील व्यापारी, लहान उद्योजकांशी संपर्क करीत संवाद साधला. अकोला पश्चिम मतदारसंघात उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. अपक्ष उमेदवार हरीश आलिमचंदानी यांनी नायगाव परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. हरीशभाईंचे आगमन होताच एका ज्येष्ठ नागरिकाने लालाजी आ गए असा उल्लेख केला. या एका शब्दाने त्या ठिकाणी वातावरण मंत्रमुग्ध झाले. सतत 6 वेळा अकोला पश्चिमचे प्रतिनिधित्व केलेले आमदार गोवर्धन शर्मा यांची प्रतिमा सामान्य जन हरीश आलिमचंदानी यांच्यामध्ये बघत असल्याचे हे प्रतीक होते. समस्या सोडविण्याच्या हरीश आलिमचंदानी यांच्याकडे विकासाची ब्लूप्रिंट तयार असून याद्वारे तेच विकास घडवून आणणार असल्याचे मनोगत अनेक ज्येष्ठ व्यापाऱ्यांनी व्यक्त केले. यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने सर्व व्यापारी व उद्योजक वर्गाला हरीश आलिमचंदानी यांची शेगडी निशाणी असलेले पत्रक वितरित करण्यात आले. या प्रचार पदयात्रात विविध जाती जमातीचे कार्यकर्ते, समाज प्रमुख, अनेक सेवाभावी संस्था, मंडळाचे पदाधिकारी, महिला, पुरुष, मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हरीश भाई 365 दिन लोगों के लिए तैयार रहते हैं. 365 24/7. आप जो भी उनका वार्ड पहले के भी देखेंगे और आज का भी देखेंगे तो ऐसा लगता है मेरे को कि बम्बई शहर वगैरह के जैसे ही काम हो रहा है. बाकी के वार्ड वगैरह का मैंने देखा है उनका, और मैं उनके 28 साल से काम देख रहा हूँ.
हरीश भैया का 28 साल से मैं काम देख रहा हूँ। उनका डेडिकेशन, उनका समर्पण और नॉन करप्टेड, नॉन कमर्शियल, अपनी जेब से पैसे लगाने वाले। आज से 28 साल पहले की बात है, महानगर पालिका में शायद दीपावली के दिन लोगों को पैसे देना था, तो उनको पैसे नहीं थे फंड्स उनके पास में, तो हरीश भाई ने खुद के पर्सनली अरेंज करवा के पैसे वहां पे लेबर लोगों को दिया था, ये मुझे याद है। तो ऐसे लोगों की अपने अकोला शहर को जरूरत है। और मेरे हिसाब से लाला जी की सेकंड कॉपी बोला जाए तो हरीश भैया है। कसं काय ते काम केले अकोल्यामध्ये जेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष होते, तर विकासची जे लहर चालू आहे मोदी साहेब जे आणू लागले ते त्यांना पहिले सुरुवात करून दिली होती आणि त्यांच्याशिवाय त्याचा पर्याय नाही आहे। पक्षाने त्यांच्याजवळ अन्याय केलेला आहे म्हणूनच ते अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहे। बाकी काय की सेटचा स्वभाव असा आहे की कोणी बी गोरगरीब आहे विकासासाठी आणि गोरगरिबाच्या रोजगारासाठी ते हरीशभाई अलिमचंदानी तुम्ही सहयोग करा। हरीशभाई अलिमचंदानीचा गुण म्हणजे कसं, ज्या लहान मुलाचा दवाखान्याचा थॅलेसेमिया सोसायटीचा आहे, त्यांचा ब्लडचा झाला, कोणताही कॅम्प असो, ते समजा प्रत्येक क्षेत्रामध्ये ते एकदम म्हणजे प्रेझेंट असतात आणि त्याचं काम इमानदारीने काम आहे। अकोला भाजपमध्ये सुरू असलेले गलिच्छ राजकारण क्लेशदायक आहे। नवीन नेतृत्व पुढे येऊ लागले की त्याचे पंख कशा प्रकारे छाटले जातील असा प्रयत्न केला जातो, अशी परखड टीका अकोला पश्चिम मतदारसंघातील प्रहारचे उमेदवार डॉक्टर अशोक ओळंबे यांनी केली। RRC नेटवर्कच्या मुलाखती दरम्यान ते बोलत होते। आज ही मुलाखत RRCच्या पॉवरफुल लीडर या कार्यक्रमात लागणार आहे। आपण 29 वर्षापासून भाजप सोबत आहात, भाजपाने आपल्यावर अन्याय केला असं वाटत नाही का? 29 वर्षात तुम्हाला नेमकं मिळालं काय? अनेक पातळीवर भारतीय जनता पक्षाचं जे राजकारण आहे अतिशय गलिच्छ राजकारण या ठिकाणी चालू आहे। मी 29 वर्षापासून हेच बघत आहे की कोणतं नेतृत्व उभं राहिलं त्याला असं वाटलं की बा कॉम्पिटिटर आपला होत आहे, तर त्यावेळेस त्याला साईडला करण्यात येते। लोकसभेमध्ये मी काम केलं पक्षाचं, पदवीधर मतदारसंघामध्ये मी 2 वेळा प्रमुख राहिलेलो आहो, लोकसभेमध्ये मी 2 वेळा लोकसभेचा प्रमुख या अकोला विधानसभेचा राहिलेलो आहो, विधानसभेचा गोवर्धनजी शर्मा यांचा मी 2 वेळा विधानसभा प्रमुख राहिलेलो आहो। एवढं असताना गेली 2014 मध्ये मला कुठेतरी असं वाटलं की बा माझं काम चांगलं आहे, मी पक्षाचं कार्य एकनिष्ठेने करत आहे आणि मी थोडंसं उमेदवारी मागायचा प्रयत्न केला आणि तिथंच मला वाटते माझा घात झाला, कारण की जो समोर येतो त्याची विकेट घेण्याचं कार्य भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून स्थानिक नेतृत्वाने केलेलं आहे। प्रहार उमेदवार डॉक्टर ओळंबे यांनी आज विविध ठिकाणी सभा रॅली काढली आहे। गेल्या 29 वर्षातील पक्षांतर्गत कार्याचे सल त्यांच्या बोलण्यात दिसून आली। भारतीय जनता पक्षात कार्यकर्त्यांना पदवीधर विधानसभा लोकसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका पार पाडली, भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला। पक्ष कार्य एकनिष्ठेने करीत असल्याने 2014च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मागायचा प्रयत्न केला, तिथेच नेमका घात झाला आणि आपली विकेट घेण्याचे काम स्थानिक नेतृत्वाने केले असा आरोप डॉक्टर ओळंबे यांनी केला। बटेंगे तो कटेंगे हा मुद्दा फालतू असल्याचे सांगून त्यातील हवा काढून टाकण्याचा प्रयत्न डॉक्टर अशोक ओळंबे यांनी यावेळी केला। खरे तर जुटेंगे तो जीतेंगे हे खरे आहे आणि विकासाचा मुद्दा आपल्या कार्याचा आधार आहे आणि त्या आधारावर आपण विधानसभा निवडणुकीत उतरलो आहोत असे डॉक्टर ओळंबे म्हणाले। अकोला शहरातील समस्या सुटाव्या तसेच नाट्यरसिकांसाठी नाट्यगृह उपलब्ध व्हावे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। नाट्यभूषण कैलासवासी राम जाधव यांनी नाट्यगृहासाठी प्रयत्न केले, नाट्यगृहाचा रसिकांना लाभ व्हावा यासाठी प्रयत्न करू असे ते म्हणाले। अकोला पश्चिम मतदारसंघाच्या विकासासाठी मनात असलेल्या योजनांवर देखील डॉक्टर अशोक ओळंबे यांनी या मुलाखतीत प्रकाश टाकला। नाही, मला वाटते विकासाचा मुद्दाच हा माझा आधार आहे आणि जुटेंगे तो जितेंगे। मला असं वाटतं की कुठल्याही समाजामध्ये एकत्रितपणे जर आलं तर कुठलाही व्यक्ती जिंकू शकतो, म्हणून माझं एकच म्हणणं आहे की बा जुटेंगे तो जितेंगे आणि ह्या फालतू गोष्टी आहेत की बा बटेंगे तो कटेंगे असा विषय कुठेही नाही आहे आणि सब अगर जुटेंगे तो ही जितेंगे हेच मला या ठिकाणी सांगायचं। विजय अग्रवाल जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत हे अकोला शहराचे नसून हे टाकळी साबळेचे या इथले आहेत। त्यांनी आल्यापासून पार्टी कार्यकर्त्यांवर अन्याय केलेला आहे, व्यापाऱ्यावर अन्याय केलेला आहे। महानगरपालिकेत सभापती असताना टिपू सुलतान सभागृहाला नाव दिलेलं आहे, सूचक ते आहेत।
तर पूर्ण अन्यायकारक उमेदवार आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीला आम जनतेचा विरोध नसून, आमचा कोणाचा विरोध नसून, दिलेल्या उमेदवाराला विरोध आहे. म्हणून एकही वादा ओळंबे दादा. आता आम्ही किती वेळा यांना सांगितलं बा जातीवादचा मुद्दा नाहीये. आता लोक चालू आता जातीवाद होईल, हा येईल तो येईल, काही गुन्हा येत नाही. डॉक्टर साहेबांच्या लोकांना हे आहे, प्रचार ताकद आहे आणि लोक सपोर्टला भरपूर आहे. फक्त आता एवढं आहे, आता एकदम तुम्ही म्हणता एकदम हे झालं पाहिजे, लोक जर दबू आहेत लोक, पण अंदुरी लोक सगळं आमच्याकडून येणाऱ्या 23 तारीखला माहित पडेल तर डॉक्टर साहेब किती मतानं निवडून येतील. फॅमिली इच्छा आहे. त्यांना गंगानगर ते कौलखेड ते टाकती रोड सर्वांना सुपरिचित आहे. त्यांनी आजपर्यंत 20 वर्ष कधी जातीवादचं काम नाही. डॉक्टरी पेशंट आहे. मुस्लिम समाज, बौद्ध समाज, सर्व समाज त्यांना जुळलेला आहे. पण त्यांनी जे भाजपही आज शिवसेनेत वगैरे या पट्ट्यात जे आहे ते भाजप जे वर आलेले आहे ते डॉक्टर साहेबांमुळे झालेलं आहे. गेले 20-25 इच्छे जेवढे कार्यकर्ते आहेत ते डॉक्टर साहेब भाजपचेच होते. सतत त्यांना मंत्र्यांनी म्हटल्यामुळे त्यामुळे 2 वेळा त्यांनी उमेदवारी मागे घेतली. एक वेळेस आम्ही प्रत्यक्षात होतो. देवेंद्र फडणवीसचा फोन आला 1:30 वाजता की उमेदवारी मागे घ्या, पुढच्या वेळेस तुमचं पक्का आहे. आम्ही त्यासोबत बसलेलो होतो. त्यावेळेस आम्ही सरांना आग्रह केला भाजपची उमेदवार आहे, पण यावेळेस पुन्हा डावललं. इथे कोणी म्हटलं असं कोणी म्हणणार नाही की बा त्यांचे भाजपची नाही आहे. तर लालाजी संस्कार, भाजप संस्कार पुढे डॉक्टर साहेब आहे त्यांनी ते रुजवलेले आहे. पण आज पक्षामुळे, भाजपमुळे आणि भाजपने जो उमेदवार दिले त्याच्यामुळे नाराजगी आहे. आमच्या पक्षावर नाराजगी नाही. लोकनेते गोवर्धन शर्मा यांनी भारतीय जनता पक्षाला आपली आई मानली. पक्षाने दिलेला उमेदवार याचा प्रचार सातत्याने केला. त्यामुळे महायुतीने अकोला पश्चिम विधानसभेची निवडणूकमध्ये विजय अग्रवाल यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा व त्यांना आपल्या श्रद्धांजली स्वरूपात मतदान करा असे आवाहन करण्यात आले आहे. विधानसभेमध्ये महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी सर्व कार्यकर्ते, हितचिंतक यांनी कामाला लागावे असे आवाहन अर्चना कृष्णा शर्मा यांनी केले. स्थानिक जोगी भवन येथे आलसी प्लॉट येथे मतदारांची संवाद साधताना त्या बोलत होत्या. मध्य प्रदेशचे माजी आमदार बाबूलाल महाजन, उमेदवार विजय अग्रवाल, कृष्णा शर्मा, प्राध्यापक रूप शर्मा, संतोष पांडे, नितेश पाली, योगेश अग्रवाल, अजय शर्मा, जानवी डोंगरे, अनुप चौधरी, गोपाल मडावी, रमेश उईके, मनोज शाहू, संजय गोडा, नरेंद्र गौडी, पवन महल्ले, निलेश ठेवा, चंदा ठाकूर, शुक्रवारे, धनंजय धबाले, रजत तिवारी आदी प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते. महायुतीचे सरकार स्थापनेसाठी अकोला पूर्व आणि पश्चिम सह अकोला जिल्ह्यातील सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन कृष्णा शर्मा यांनी केले. यावेळी विजय अग्रवाल यांनी मतदारांशी संवाद साधून मतदारांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल असा आशावाद व्यक्त केला. लालाजीच्या नंतर मला संधी मिळाली, भाग्यवान आहे. आणि लालाजींनी जी या शहरामध्ये काम करण्याचा ज्या पद्धतीनं प्रयत्न केला त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून काम करण्याचा मी प्रयत्न करतो. बद्दल तर आमचे मत सगळ्यांचे कमळचंच आहे. पहिल्यापासून हा गडच आहे भाजपचा, त्यामुळे प्रश्न नाही. पण मला यावेळेस प्रश्न या लोकांना विचारायचा आहे जे पहिले होते भाजपमध्ये, आता विरोधी पक्ष झालेले आहेत. फक्त एक मुद्दा आहे माझा राजेश भाऊंना, हरीश भाईंना आणि प्रकाश ओळंबे साहेबांना, की जेव्हा राजेश्वर मंदिरात दगडफेक झाले होते, जे काँग्रेसचे उमेदवार आता आहेत त्यांनी दगडफेक केला होता, त्या रात्री हे लोक कुठे होते? आम्ही त्याच एरियात राहतो. आम्ही ती रात्र कशी काढलेली आहे ते आम्हाला माहिती. आज तुम्ही सगळे म्हणता आम्ही हिंदूवादी, आम्ही हिंदूवादी. अरे जर का तुम्ही हिंदूवादी असते तर त्या दिवशी तुम्ही कुठे गेला? आज तुम्ही वोट मागायला आमच्या दारी येऊन राहिले. त्या रात्री रणधीर भाऊ आणि विजू भाऊ हे उभे होते राजेश्वर मंदिरात तिथे लोकांना संरक्षण द्यासाठी. आमचे संघाचे लोक होते, विश्व हिंदू परिषदचे लोक होते, बजरंग दलचे होते. राजेश मिश्रा दादा तुम्ही कुठे होते? हरीश दादा तुम्ही कुठे होते? ओळंबे साहेब तुम्ही कुठे होते? माझा प्रश्न याच लोकांना आहे. बाकी लोक समजदार आहे. विजय अग्रवाल जी भारतीय जनता पार्टी के सैनिक हैं और हमारा पक्ष ऐसा है कि जो भी भारतीय जनता पार्टी का सैनिक होगा वो सबका साथ सबका विकास के मुद्दे पर ही चला है और वो हमेशा अकोला के लिए करेंगे, ये मेरे को विश्वास है. भारतीय जनता पार्टीने ज्यांच्यावर विश्वास ठेवला असे आमचे लालाजी होते आधी. आज लालाजींनी हा गड तयार केलेला आहे पश्चिम मतदारसंघामध्ये. आज त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून विजूभाऊ अग्रवाल हे पुढं चालतील व सर्वसामान्य जनतेला कसा न्याय मिळावा व कसा विकास करावा. आता आपण बघतोय की या पश्चिम मतदारसंघामध्ये जे वातावरण पेटलेलं आहे, इथे भरपूर विरोधक झालेले आहेत तयार. असे विरोधक आहेत जे कित्येक वर्षापासून पक्षाचा साथ देत आहे. पक्षाने त्यांना एवढं मोठं केलं, आज त्यांनी पक्षासोबत बंडखोरी केली.
आज आमच्या हिंदू समाजाला त्यांना दाखवायचं आहे की तुम्ही खरं हिंदुत्व नाही आहे तुमचं, हे खरं हिंदुत्व फक्त भाजपचं आहे आणि भाजप काय आहे हे त्यांना येणाऱ्या 20 तारखेला दाखवणार आहे. त्यांनी आपल्या महानगराचा विकास नगरपालिकेत होते तेव्हाही खूप केलेला आहे. आता येणाऱ्या विधानसभामध्ये तेच पक्के निवडून येतील आणि त्याच्यानंतरही ते पूर्ण अकोल्याची काय पालट अजून करतात हे आम्हाला विश्वास आहे. आणि ज्यांनी बंडखोरी केलेली आहे त्यांना आम्हाला म्हणणं आहे की पक्ष कोणालाही एकच जणांना तिकीट देऊ शकतो. त्याच्यानंतर बाकी लोकांचं काम असते की ज्यांना संधी भेटलेली आहे, ज्यांना पक्षांनी दिलेलं आहे तिकीट, त्यांचं काम सगळ्या पक्षवाल्यांनी करावं. ज्यांनी बंडखोरेली आहे त्यांची जागा या 20 तारखेला दाखवणारच आहे अकोल्याचे लोक पूर्णपणे. सर्वसामान्य लोकांच्या हक्कासाठी आंदोलनात अग्रेसर असलेले राजेश मिश्रा हे अपक्ष म्हणून विधानसभेत रेसमध्ये आहेत. अकोला पश्चिम मतदारसंघात ते लढत आहेत. विविध ठिकाणी दिवस रात्र दौरा करत बैठका घेत त्यांनी लढतीत रंगत आणली आहे. विरोधकांपेक्षा जास्तीत जास्त कॉर्नर बैठका घेण्यात मिश्रा अग्रेसर आहेत. राजेश मिश्रा यांचे प्रेशर कुकरने इतर राजकीय नेत्यांना चांगलेच प्रेशरमध्ये आणले आहे. घराघरात राजेश मिश्रा पोहोचत आहे. माळीपुरा असो की बाजारपेठेत तिथे राजेश मिश्रा पोहोचत आहे. माळीपुऱ्यातील छोट्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजेश मिश्रा यांनी समस्यामुक्त अकोला करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा यांचे निवडणूक चिन्ह हे प्रेशर कुकर आहे. हे चिन्ह प्रत्येकाच्या घरात आणि महिलांसाठी अतिमहत्त्वाचे आहे. त्यामुळे हे चिन्ह महिलांच्या मार्फतच प्रत्येक घरात पोहोचते. यासाठी आज परशुराम चौक माळीपुरा येथे राजेश मिश्राच्या जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या जाहीर सभेत महिलांसह पुरुषांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. राज्य पातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी राजेश मिश्रा यांना आमदार करणे गरजेचे आहे. तुमचा हक्काचा आमदार व्हावा यासाठी मला आशीर्वाद द्या असे आवाहन आज जाहीर सभेत उमेदवार राजेश मिश्रा यांनी केले आहे. या जाहीर सभेला महिलांसह पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. आपण आता आहोत अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा यांच्या रॅलीमध्ये थेट आपण आलेलो आहोत आणि इथल्या जनतेशी आपण त्यांचं मत जाणून घेणार आहोत की राजेश मिश्रा बद्दल यांचा कोणता गुण तुम्हाला आवडला. त्यांना महानगरपालिकामध्ये टॅक्सबद्दल आंदोलन केलं, नंतर ते उड्डाणपूल झाले त्याच्याबद्दल जे गैरफायदा झाला, भ्रष्टाचार झाला, त्याच्याबद्दल त्यांनी आंदोलन केलं आणि 101% मी म्हणतो आता लोकांनी अगर प्रतिसाद दिला 101% तर जिंकून येणार. राजेश मिश्रा तो आहे, राजेश मिश्रा तो आहे की त्याच्यासारखा माणूस पुऱ्या अकोल्यात नाही आहे. त्या माणसाने जे केलं, टिपू सुलतानचं जे केलं त्याच्यासारखा माणूस नाही आहे. तोच पाहिजे, राजेश मिश्रा पाहिजे म्हणजे पाहिजे. नक्कीच आपल्यासोबत आणखी बरेच उमेदवार जुडलेले आहेत. नमस्कार ताई. राजेश मिश्रा यांचा कुठला गुण आपल्याला आवडला. राजेश मिश्रा अकोल्यात आहेत म्हणून इथलं हिंदुत्व कायम आहे, टिकून आहे. आणि ते नसले तर त्यांची प्रत्येक गोष्ट अशी सांगण्यासारखी आहे, पण एवढं सांगू शकत नाही. त्यांनी टॅक्स बद्दल आंदोलन, घरकुलसाठी आंदोलन आणि अशा प्रत्येक गोष्ट जे असली तर समोर तेच जातात. समोर कोणीच येत नाही. ते आपल्या जीवाला भेट नाहीत, कशालाच भीत नाहीत. हिंदुत्वाचे वाघ आहेत आणि ते 100% निवडून येतीलच. त्यांचं कार्य म्हणजे असं आहे की ते 24 तास लोकांची सेवा देणारे आहे आणि आताच नाही, निवडणुकीपुरतच त्यांचं हे नाही आहे. ते गेल्या 10 वर्षापासून लोक जनतेसाठी सेवा देऊन राहिलेले आहे आणि प्रत्येक ठिकाणी ते आंदोलन करतात किंवा लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतात. आणि जुने शहरातले एक खंबीर आणि निडर व्यक्तिमत्व म्हणून राजेश मिश्रा यांची ओळख आहे. ही जी लढाई चालू आहे ही लढाई आजपासून नाही चालू आहे. ही लढाई मागील 10 वर्षापासून चालू आहे. कारण की या शहरामध्ये महानगरपालिका आणि सत्ता यांची भारतीय जनता पार्टीची आहे आणि सध्या जे उमेदवार आहेत महापौर विजय अग्रवाल जे होते त्यांनी जे हे पूर्ण शहराचा वाटोळा केलेला आहे, ती लढाई म्हणजे आज माझी नाही चालू आहे. लोकांपर्यंत माझी लढाई गेलेली आहे, पण लोकांना समजलेलं आहे की आता हा काहीतरी बदल या शहरासाठी हवा आहे. आणि ते ज्या माणसानं टिपू सुलतान लावला, ज्या माणसानं टॅक्स ठोकला, ज्या माणसानं भ्रष्टाचार केलेला आहे, अनेक असे मुद्दे आहेत या शहरामध्ये, त्याला घेऊन मी रस्त्यावर आलेले आहोत. तुम्ही पुढे तुमचं कार्य कसं करू इच्छिता, जनतेला आणखी तुम्ही सेवा कशी देणार. मी 24 तास सेवा देणारा माणूस आहो. माझ्याकडे काही ते वेळेचा विषयच नाही आहे. सकाळी उठलो की रात्रभर आपला कधी मला फोन ला मी हजर राहणारा माणूस आहो. माझ्याकडे विजन आहे, कारण की लढणारा माणूसच कडे विजन असते. हे आता जे उमेदवार आहेत यांनी कुठेही त्यांची लढाई दिसली नाही आतापर्यंत. ते कुठेही रस्त्यावर आले नाही. माझ्या अंगावर 50 गुन्हे दाखल झालेले आहेत. लोकांच्या हितासाठी आंदोलन जेव्हा मी केलं तर माझ्या अंगावर 50 गुन्हे दाखल झालेले आहेत.
आणि विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांना तर पूर्ण अकोला शहर लोकांना नकारून टाकलेला आहे, नकार दिलेला आहे. ते इतकं नॅरेटिव्ह सेट झालेला आहे की ते काही निवडून येत नाही. आणि आमचे जे आदरणीय मोदीजी जे देशाचे गर्व आहेत ते काल आले होते, त्यांनी पण त्यांना नकारून दिलेला आहे. त्यांना पण असं वाटलं की हे निवडून येत नाही, त्यांनी त्याला सोडून टाकलेलं आहे. माझी विनंती आहे शहराच्या लोकांनी, तुम्ही आता एक निर्णय घ्या. उमेदवार आहेत, तुमच्याकडे ऑप्शन आहेत, आणि हे जे भय चालू आहे की तो साजिद येणार, हा येणार, ते येणार, हा चुकीची गोष्ट आहे. तुम्ही ठरवा, योग्य माणूस निवडा. तुम्ही हे माझी लढाई भारतीय जनता पार्टी सोबत नाही आहे. माझी लढाई या शहरामध्ये 2 टिपू सुलतान आहेत, एक विजय अग्रवाल आणि एक साजिद पनार. त्यांच्या विरुद्ध माझी लढाई चालू आहे. अकोला शहरात वाहन चालवणे अत्यंत जिकरीचे झाले आहे. कोण केव्हा आडवा येईल सांगता येत नाही आणि शहरात टेबल सीट जाणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर फॅशन बनली आहे. संबंधितांवर कारवाई आवश्यक आहे. इतकेच नव्हे तर कार चालक देखील दिमाखात मोबाईलवर बोलत गाडी चालवतात. कशाची देखील भीती राहिली नाही. वाहतूक शाखा पोलिसांनी गैरप्रकाराला आळा घालणे गरजेचे झाले आहे. शहरात विविध ठिकाणी वाहतूक समस्या निर्माण झाली आहे. कोठेही जाम लागतो. अशा वेळी वाहतूक नियमांचे पालन झाले पाहिजे, त्याशिवाय या प्रकाराला आळा बसणार नाही. स्वतः तसेच इतरांचा जीव धोक्यात टाकतो हे भानही राहत नाही. हे दुर्दैव आहे. भरधाव वेगात वाहने चालवली जातात. नियमांचे पालन कुठेही होताना दिसत नाही. या बाबींचा गांभीर्याने विचार होणे शहरात अत्यंत आवश्यक झाले आहे. अकोला शहरात वाहन चालवणे अत्यंत जिकरीचे झाले आहे. कोण केव्हा आडवा येईल सांगता येत नाही आणि शहरात टेबल सीट वाहने चालवताना मोबाईलचा वापर फॅशन बनली आहे. संबंधितांवर कारवाई आवश्यक आहे. इतकेच नव्हे तर कार चालक देखील दिमाखात मोबाईलवर बोलत गाडी चालवतात. कशाची देखील भीती राहिली नाही. वाहतूक शाखा पोलिसांनी गैरप्रकाराला आळा घालणे गरजेचे झाले आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दीपक बोडखे यांनी अकोट मतदारसंघातील तेल्हारा शहर व ग्रामीण भागात प्रचाराचा झंझावात सुरू केला असून प्रचारादरम्यान मतदारांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. दीपक बोडखे हे विजय निश्चितच करतील असे अनेक मतदारांकडून बोलल्या जात आहे. सिंधी कॅम्प अकोट, राजदे प्लॉट, जिजामाता नगर, अकोट इंदिरानगर, अकोट या भागात दीपक बोडखे यांनी दौरा काढला. महिला आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या मंदाताई कोल्हे, महिला आघाडी शहर अध्यक्ष लताताई कांबळे, प्राध्यापक डॉक्टर वर्षाताई बेराड, जिल्हा सदस्य चित्राताई तेलगोटे, श्रीमती खांडेकरताई इत्यादी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होत्या. यासह सिंधी कॅम्प, राजदे प्लॉट, इंदिरानगर, अकोटमधील महिला भगिनी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दीपक बोडखे यांनी अकोट मतदारसंघात प्रचारादरम्यान विजयाचे वातावरण निर्मिती करण्यामध्ये आघाडी घेतली आहे. दीपक बोडखे यांनी शनिवारी तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण, दापुरा, उमरी, निंबोळी, खाकटा, नेर, खापरखेडा, मनपदा, अटकळी, भांबेरी, थार इत्यादी भागात प्रचारात चांगला प्रतिसाद मिळाला. प्रचारादरम्यान तेल्हारा तालुक्यातील व ग्रामीण भागातील वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपाल कोल्हे, प्रदीप वानखडे, काशीराम साबळे, सैफुल्ला भाई, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता लढाऊ आणि तेल्हारा तालुका अध्यक्ष अशोक दरोकर, तालुका युवा आघाडी अध्यक्ष सिद्धार्थ संस्कार, सभापती पंचायत समिती आम्रपालीताई गवारगुरू, पंचायत समिती सदस्य इंद्रिस भाई, सभापती जिल्हा परिषद अकोला योगिता रोकडे, तेल्हारा पंचायत समिती उपसभापती किशोर मुंदडा, तेल्हारा महासचिव मधु सुगंध बरिंगे, तालुका अध्यक्ष महिला आघाडी जिया शहा, तालुका शहर अध्यक्ष लखन सोनटक्के, तसेच वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवक आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन तेल्हारा शहर व तालुका पदाधिकारी तसेच सर्व कार्यकर्ते व गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रचारादरम्यान उपस्थित होते. अकोला अकोट मार्गावर अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले. शनिवारी दुपारी ट्रक आणि मोटरसायकलमध्ये जोरदार धडक झाल्याने दोघे ठार झाले. सध्या एकमार्गी वाहतूक सुरू असून त्यामुळे वाहन चालवणे धोकादायक झाले आहे. कामाला गती देऊन ते पूर्ण झाले तरच समस्या सुटू शकेल. अकोला अकोट महामार्गाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. एकमार्गी वाहतूक सुरू असल्याने भरधाव वाहनांमुळे अपघात होतात. दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरळीत सुरू राहिली तर अडचण भासणार नाही. या मार्गावर जड वाहने सतत ये जा करीत असतात. त्यामुळे या मार्गाचे काम शीघ्र गतीने व्हावे अशी अकोला अकोट तसेच नागरिकांची अपेक्षा आहे. सुरुवातीपासून या महामार्गाच्या कामात अडथळे आले. मध्यंतरी ठेकेदार काम सोडून गेल्यामुळे समस्या उभी राहिली होती. यानंतर नव्याने संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये बराच वेळ गेला. त्याचाही परिणाम झाला, परंतु आता तरी काम वेगाने झाल्यास दिलासा मिळू शकेल. बाळापूर मतदारसंघात महायुती शिवसेनेचे उमेदवार बळीराम शिरस्कार यांनी गाव पातळीवर सभा रॅली सुरू केल्या.
या सभा व रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखविलेला विश्वास सार्थ करण्यासाठी शिरस्कार यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. बाळापूर या मतदारसंघात शिवसेना विरोधात शिवसेना हा सामना रंगत असून बाळापूर मतदारसंघात शिरस्कार यांचा पूर्वाश्रमीचा अनुभव पाहता त्यांना या मतदारसंघातून यश संपादन करणे सहज शक्य असल्याचे चित्र आहे. संपूर्ण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असा दावा बळीराम शिरस्कार यांनी केला आहे. बाळापूर मतदारसंघात सर्वांगीण विकासावर भर देणाऱ्या उमेदवारीची तयारी होती. त्यांनी मागील 6 महिन्यांपासून मतदारसंघाच्या विविध भागात दौरे सुरू केले होते. त्यांच्या कार्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागातील मतदारसंघ पिंजून काढण्यावर शिरस्कार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी भर दिला आहे. महायुतीचे उमेदवाराच्या प्रचारासाठी अनेक नेत्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे अकोल्यातील एकमेव उमेदवार असून त्यांच्या रॅली सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. माजी आमदार व शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बळीराम शिरस्कार यांना राष्ट्रीय बंजारा परिषदेने समर्थन दिले आहे. बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी हे समर्थन जाहीर करण्यात आले आहे. बंजारा समाज शिरस्कार यांच्या पाठीशी राहील असा दावा राष्ट्रीय बंजारा परिषदेचे युवा अध्यक्षांनी काढलेल्या एका प्रसिद्ध पत्रकात केला आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. विधानसभेच्या रणधुमाळीत नेत्यांनी नाही भाज्यांनी खाल्ला भाव. बाजारातील महागाईला कोण आणेल नियंत्रणात, नेते देतील का लक्ष? अकोला विकासाची ब्लू प्रिंट हरीश भाईंच्या हातात. व्यापारी उद्योजकांसह सर्वसामान्यांचा पाठिंबा जाहीर. डॉक्टर अशोक ओळंबेंचा नवा नारा, जुटेंगे तो जीतेंगे. RRCचा पॉवरफुल लीडर कार्यक्रम आज प्रसारित होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा बळीराम शिरस्कारांवर विश्वास. बाळापूर रंगणार शिवसेना विरोधात शिवसेनेचा सामना. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.